रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात केवळ 1.5 फुटांची वाढ झाली आहे। शुक्रवारपासून पाणी उतरण्यास सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। दरम्यान मगरमच्छ कॉलनीतील 3 गल्ली, वखार भागातील वाहनतळ आणि जुदगाव बुधगाव रस्ता, न्यू प्राईड मल्टिप्लेक्सच्या रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती। गेल्या 5 दिवसांपासून कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला होता। त्यामुळे धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला होता। मोठ्या विसर्गामुळे सांगली येथील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती। बुधवारी रात्री कृष्णेने इशारा पातळी ओलांडली होती। गुरुवारी रात्री 43 फूट 6 इंच पाणी पातळी झाली होती। दिवसभरात केवळ 1.5 फूट पाणी वाढलं। बुधवारी पुराचा धोका ओळखून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने शहरातील सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे पार्क, कर्नाळ रोड, पटवर्धन कॉलनी, जामवाडी, कर्नाळ रोड, शिवशंभू चौक, दत्तनगर परिसरातील नागरी वस्तीमध्ये पुराचं पाणी शिरलं। त्यामुळे या भागातील 125 कुटुंबातील 617 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आलं होतं। गुरुवारी दिवसभरात मगरमच्छ कॉलनीतील 3 गल्ल्यात पुराचं पाणी शिरलं होतं। या परिसरातील काही घरात 3 ते 4 फूट पाणी आले। महापालिकेने मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांचं रात्रीच स्थलांतरण केलं होतं। सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे पार्क, दत्तनगरमधील काही आणखी घरे पाण्याखाली गेलेत। वखार भागातील ट्रक टर्मिनस पाण्याखाली गेले। येथील जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानापर्यंत पुराचं पाणी आलंय। त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। तर न्यू मल्टिप्लेक्सकडून बायपासला जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता देखील बंद झालाय। पावसाने दिलेली उघडीपणे धरणातून होणारा विसर्ग हा कमी झाल्याने सांगलीकरांचा महापुराचा धोका टळलाय। त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। कराड, भिलवडी येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे। शुक्रवारी सांगली शहरातील पाणी पातळीत देखील घट होणार आहे। धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना आणि वारणा धरणातील विसर्ग कमी करण्यात आलाय। 2 दिवसांपासून पुराच्या संकटात अडकलेल्या जिल्हावासियांचा महापुराचा धोका टळलाय। कोयनेतून सायंकाळी 36,700 क्युसेक विसर्ग सुरू केलाय। वारणा धरणाचे वक्र दरवाजे बंद करण्यात आलेत। विद्युतगृहातून अवघे 1,600 क्युसेक विसर्ग सुरू आहे। दिवसभरात कृष्णा नदीची पातळी वाढून 43.6 फुटांवर स्थिर राहिली। कृष्णा वारणावरील पाण्याखाली गेलेले पूल, रस्ते सलग 3ऱ्या दिवशी कायम राहिलेत। 1,500 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं। कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार बरसणाऱ्या पावसाने दम टाकलाय। कोयना धरण क्षेत्रात दिवसभरात अवघ्या 17 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 99 टीएमसी पाणीसाठा आहे। पाऊस कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने सकाळपासून विसर्ग कमी करण्यास सुरुवात केली। बुधवारी रात्री 95,300 क्युसेक असलेला विसर्ग सकाळी 80,000वर आणला। त्यानंतर पावसाने उसंत घेतल्याने सकाळी 10 वाजता 67,000, दुपारी 3 वाजता 56,100 क्युसेकवर आणला। सायंकाळी 6 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे 7 फुटांवरून 4 फूट 6 इंचापर्यंत खाली आणून 34,600 क्युसेक आणि विद्युतगृहाद्वारे 2,100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कोयना नदीमध्ये एकूण 36,700 क्युसेक विसर्ग करण्यात आलाय। वारणा धरण क्षेत्रात दिवसभरात 15 मिलीमीटर पाऊस झाला असून 31.34 टीएमसी पाणीसाठा आहे। पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे 4ही वक्र दरवाजे बंद करण्यात आलेत। सकाळपासून कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरूच राहिली। दिवसभरात 3.5 फुटांनी पाण्याची वाढ झाली होती। सायंकाळी सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी स्थिर राहिली आहे। कराड येथील कृष्णा आणि कोयना पुलासह ताकारी, बहे पुलाची पाणी पातळी कमी झाली। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी संध्याकाळपासून कमी होण्यास सुरुवात झाली आहे। मागील 2 दिवसांपासून पुराच्या संकटाशी सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या एका दुचाकी गाडीला डंपरने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा जागेत चिरडून मृत्यू झालाय। प्रमिला धोंडीराम तांबे असं मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी महिलेचं नाव असून दुचाकीवरील चालकही जखमी झालाय। या अपघातानंतर डंपर चालकास पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले। प्रकाश टोलू राठोड असं डंपर चालकाचं नाव आहे। हा अपघात आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडला।
विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जखमी चालक आणि मृत महिला ह्या दुचाकीवरून सांगलीच्या दिशेने निघाले होते. हे दोघे बहीण भाऊ होते. चौकातून ही दुचाकी काही अंतरावर गेल्यानंतर एका मुरमाने गच्च भरलेला डंपर हा पाठीमागून भरधाव वेगात आला. या डंपरने दुचाकीस धडक दिली. यामध्ये दुचाकीवर बसलेला प्रमिला तांबे या खाली कोसळल्या. त्या पाठीमागील चाकाखाली गेल्या. मात्र तरीही चालकाने डंपर तसाच वेगाने पुढे नेला. मात्र मागच्या चाकाखाली अडकलेल्या प्रमिला यांना तब्बल डंपरने 50 फूट फरफटत नेलं. यात डोक्याचा आणि पाठीचा भाग तसाच राहिला. मधल्या भागाच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या. त्यामुळे त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत तिथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. भर चौकातच डंपर खाली चिरडून महिलेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते. दरम्यान दुचाकी गाडीवर प्रमिला यांचा भाऊच असल्याचं सांगितलं जाते. त्याचं नाव राजेंद्र तांबे असं आहे. ते दुचाकी गाडीच्या विरुद्ध बाजूला पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागलाय. स्वतःच्या बहिणीचा असा अंत झाल्याचं पाहून राजेंद्र तांबे यांनी हंबरडा फोडला. त्यामुळे काही काळ वातावरण स्तब्ध झालं. सरकारी सेवेत असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांचा शोध महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा परिषदेतील 10 जणींचा समावेश आहे. त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जाण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी महिलांचा शोध शासनाने सुरू केलाय. निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांना अपात्र ठरवलं जाते. पहिल्या टप्प्यात सरकारी सेवेतील महिलांचा शोध घेण्यात आलाय. त्यानुसार राज्यभरात 1183 महिला लाभार्थी अपात्र असल्याचं दिसून आले. महिला व बालविकास विभागाने या महिलांची यादी सर्व जिल्हा परिषदांना पाठवली आहे. सांगली जिल्हा परिषदेलाही ती प्राप्त झाली असून त्यामध्ये 10 महिला सांगलीच्या असल्याचं आढळलंय. या महिला कर्मचारी मुख्यालयात, ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, कृषी अशा विविध विभागात सेवेत आहेत. तरीही त्यांनी योजनेचा लाभ घेतलाय. शासनाच्या निर्णयानुसार या महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पैशांची वसुली होणार आहे. ती समान हप्त्यात करायची. प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांप्रमाणे वेतनातून वळती करून घ्यायची असे आदेश वरिष्ठ स्तरावरून येण्याची शक्यता आहे. या महिला सर्व पैसे एकाच वेळी शासनाला जमा देखील करू शकतात असा निर्णय होण्याची शक्यता आहे. महिला व बालविकास विभागाकडून 10 महिला कर्मचाऱ्यांची यादी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे. जिल्हाभरातील विविध कार्यालयात त्या सेवेत आहेत. त्यांच्याबाबत शासनाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले. सांगली शहरातील त्रिकोणी बागेत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा निर्णय अखेर महापालिकेने घेतला असून गुरुवारी झालेल्या प्रशासकीय महासभेत याला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आलेल्या मागणीला यश मिळाले. महापालिकेच्या स्थायी समितीची प्रशासकीय सभा आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सांगली शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा प्रतापसिंह उद्यानात बसवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. स्थायी समितीचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी अर्थसंकल्पात तरतूद देखील केली होती. मात्र पुतळा उभारला जात नव्हता. अखेर प्रशासनाने येथील त्रिकोणी बागेत हा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतलाय. त्याला महासभेत मान्यता दिली आहे. तसेच महापालिका क्षेत्रात शुद्ध पाणी वितरण व्यवस्था अत्याधुनिक पद्धतीने IoT बेस वेब मॉनिटरिंग, ऑटोमेशन व कंट्रोल सिस्टीम बसवणे व कामपूर्णत्वानंतर 3 वर्ष कालावधीसाठी देखभाल करण्याची निविदा रद्द करण्यात आली. महापालिका क्षेत्रात 5 आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यासाठी गेल्या आर्थिक वर्षात निविदा काढण्यात आली होती. या कामांसाठी सार्थक मोटे यांची निविदा अंतिम करण्यात आली होती. त्यांनी परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिटसाठी बँक गॅरंटी दिली नाही. त्यामुळे आरोग्यवर्धिनीच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही. अनेक दिवसांपासून हे काम रखडल्याने बांधकाम विभागाने ही बाब अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार सभेत या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून या कामाच्या फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सांगलीसह कृष्णा काठावर सध्या महापुराचं सावट घोंगावत आहे. सांगलीत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 43 फुटांवर गेली आहे. त्यामुळे नदी पात्राबाहेर पडली आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी गेलं आहे. त्यामुळे सगळीकडे पुराचं स्वरूप निर्माण झालंय. याच विस्तीर्ण अशा कृष्णा नदीचं विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपले. अंगावर काटे आणणारा व्हिडिओ आपणही पहा.
गेल्या 5 दिवसांपासून चांदोली धरण क्षेत्रात पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे वारणा नदीला पूर आलाय। अतिवृष्टीमुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत। अशाच परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज ते सांगली जिल्ह्यातील दुधगाव मार्गावरील माळवाडी पुलावर पाणी आलं असतानाही टेम्पो पाण्यातून घेऊन जाण्याचं धाडस चांगलंच अंगलट आले। पुराच्या पाण्यात घसरून टेम्पो थेट अडकला। या घटनेमुळे काही काळ रस्त्यावरील वाहतुकी अडथळा निर्माण झाला। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली। पुराच्या पाण्यात अडकलेल्या टेम्पो चालकाला स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले। त्यानंतर उपसरपंच आप्पासाहेब पाटील यांच्या जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो बाहेर काढण्यात यश आलं। यावेळी ग्रामस्थांनी दाखवलेली तत्परता आणि धाडस हे कौतुकास्पद ठरले। योग्य वेळी मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। दरम्यान सततच्या पावसामुळे नदी नाले धोक्याच्या स्तरावरून वाहत असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन करण्यात येत आहे। तसेच कुंभोज दानोळी रोडवर गायकवाड सरकार यांच्या शेताजवळ रस्त्यावर मोठं झाड पडलं होतं। यावेळी जेसीबीच्या सहाय्याने झाड काढण्यात आले। सांगली शहरात सध्या कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीकाठावर जमावबंदी आदेश लागू केलाय। तसेच घाट परिसरात बॅरिकेड लावून बंद केलेत। असं असतानाही बुधवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास काही हुल्लडबाज तरुण मद्यप्राशन करत कृष्णेच्या काठावर आले होते। पोलिसांना त्यांना सांगूनही ते ऐकत नव्हते। अखेर त्या तिघांना पोलिसांनी चोप देत ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली। अमोल वसंत निकम, संदीप दीपक देशमुख आणि धनंजय शैलेश भोसले अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत। सांगलीत कृष्णा नदी इशारा पातळीवरून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे। आज गुरुवारी पहाटे आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी 42 फुटांवर गेली होती। पुराचं पाणी पाहण्यासाठी कृष्णा काठावर सरकारी घाट, आयर्विन पूल आणि स्वामी समर्थ घाट या ठिकाणी नागरिकांची तसेच हुल्लडबाजांची गर्दी होते। या पार्श्वभूमीवर नदीकाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केलाय। या ठिकाणी फोटोग्राफी, रील्स, व्हिडिओ काढण्यासाठी मनाई केली आहे। तसेच बॅरिकेड लावून परिसर बंद करत पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। सांगली शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल विष्णू बंडगर हे आयर्विन पुलाजवळ बंदोबस्तासाठी उभे होते। यावेळी संशयित अमोल निकम, संदीप देशमुख आणि धनंजय भोसले हे तिघेजण त्या ठिकाणी आले। यावेळी आयर्विन पूल परिसरात तिघेजण दारू पिऊन हुल्लडबाजी करत मोठमोठ्याने दंगा करत होते। यावेळी पोलिसांनी सांगूनही ते ऐकत नसल्याने त्यांना पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत बेदम चोप दिला आणि ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणून कारवाई केली आहे। सांगली शहरातील हर्बट रोडवर असलेल्या एका फोटो स्टुडिओमधून भर दिवसा कोणी नसल्याचं पाहून एकाने 2 कॅमेरे आणि 1 लेन्स असा एकूण 6,50,000चा ऐवज लंपास केलाय। सदर चोरीची घटना ही सोमवारी सकाळी 7:30 ते 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी महेश महादेव तावरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित नितीन विनायक कर्वे याच्यावर गुन्हा दाखल केलाय। फिर्यादी महेश तावरे यांचा शहरातील हर्बट रोडवर साई प्रसाद हॉटेलच्या मागील बाजूस असणाऱ्या साई शुभंकर अपार्टमेंटमध्ये मयूर फोटो स्टुडिओ आहे। तावरे यांनी नेहमीप्रमाणे सकाळी स्टुडिओ उघडला होता, मात्र त्यांचा स्टुडिओचा दरवाजा उघडा राहिला होता। याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी सकाळी 7:30 ते 9:30 वाजण्याच्या सुमारास कोणी नसल्याचं पाहून आत येऊन आतील 2 किमती कॅमेरे आणि 1 लेन्स असा एकूण 6,50,000चा ऐवज लंपास करून पोबारा केला। तावरे हे काही वेळात स्टुडिओमध्ये आले असता त्यांना कॅमेरा आणि लेन्स मिळाले नाहीत। त्यांनी तपासणी केली असता पुण्यातील नितीन कर्वे याच्यावर संशय आला। यानंतर महेश तावरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून संशयित कर्वे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे।